गावात राहुल आणि पूजा नावाचे हस्बंड वाईफ राहत होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण रोज एखाद्या छोट्या गोष्टीवर त्यांची फनी फाईट व्हायची. एके सकाळी पूजा स्वयंपाकघरात काम करत होती. राहुल हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होता. पूजा ओरडली, "अहो, जरा भाजीचं पिशवी आणा ना." राहुल म्हणाला, "मी आत्ताच बसलोय, 2 मिनिटांनी आणतो." पूजा लगेच म्हणाली, "हो ना, तुमचं 2 मिनिट म्हणजे अर्धा तास." राहुल उठत म्हणाला, "बरं बाबा, आणतो, पण एवढ्या लवकर रागावतेस कशाला?" पूजा म्हणाली, "मी रागावत नाही, मी फक्त सांगते." राहुल हसत म्हणाला, "हो, सांगतेसच, पण शेजाऱ्यांनाही ऐकू जातं." हे ऐकून पूजा अजूनच रागावल्यासारखी झाली. ती म्हणाली, "मग तुम्हीच करा सगळं काम." राहुलही नाटक करत म्हणाला, "ठीक आहे, आजपासून मीच स्वयंपाक करणार." थोड्या वेळाने राहुल किचनमध्ये गेला आणि चहा बनवायला लागला, पण चहात साखरेऐवजी मीठ टाकलं. पूजाने चहा प्यायला आणि चेहरा विचित्र केला. ती म्हणाली, "वा, काय स्पेशल चहा आहे हा." राहुल अभिमानाने म्हणाला, "माझ्या हातचा प्रेमाचा चहा." पूजा हसू आवरत म्हणाली, "प्रेमाचा नाही, हा तर शिक्षा देणारा चहा आहे." दोघेही एकमेकांकडे बघून मोठ्याने हसू लागले. तेवढ्यात पूजा म्हणाली, "चला, भांडण इथंच संपू. आधी बाजारातून भाजी आण."